मला स्वयंपाक करायला जमणार नाही। एसपीस तुला विचारत नाही, सांगते, ऑर्डर देते, ऑर्डर। मला ऑर्डर देणारी तू कोण? तुझा माझा काय संबंध? आई आई ऐक ना, शांत हो ना प्लीज, प्लीज शांत हो। मॅडम असं म्हणू नका ना, गावात अक्कासाहेबांना आम्ही खूप मानतो। म्हणूनच शेफारली आहे ही बाई। काही बोलत नाही तर जरा अति करायला लागली आहे। मी म्हटलं म्हातारी बाई आहे, कशाला उगाच बोलायचं, पण नाही, केवढं बोलते ही। जास्त म्या नाही, तू करतीयस। कसला मास तरी कसला आहे ग तुला? भुकेल्या माणसाला 4 घास खाऊ घालण्यात कसला आलाय कमीपणा? ए, मी काही बोलत नाहीये। प्लीज तुम्ही शांत व्हा ना, उगाच देवाच्या दारात कशाला वाद ना। मग हिला सांग ना वाद घालू नकोस म्हणून, मला काय सांगतेस? भैरवी मॅडम रागवू नका, पण अक्कासाहेब गावात काय रीत आहे एवढंच सांगताय। आणि म्हणतात माणसाच्या मनाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो। एकदा याचा अनुभव घेऊन बघा ना। मला कोणाच्याही मनात उतरायचं नाहीये। हा, जाऊ दे सुमन, दगडावर डोकं आपटून काय उपयोग व्हायचा नाही। माइंड युअर लँग्वेज। हा, माझ्याशी या भाषेत आई त्यांच्या वयाचा भान ठेव प्लीज, मोठ्यात ना त्या, प्लीज। त्यांना त्यांच्या वयाचं भान आहे का? वाटेल ते बोलत सुटले। आता ना माझ्या डोक्यावरनं पाणी जायला लागलंय। इतक्या वेळ खूप ऐकलं यांचं, पण आता ऐकून घेणार नाही। तुम्ही असाल या गावातल्या कोणी, पण मी पण कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? मुंबईत आलात ना की कळेल भैरवी जहागीरदार कोण आहे ते। हे असं खाणं पिणं घेण्यासाठी मला घाम नाही गाळावा लागत तिकडे। एका हाकेवरती 10 नोकर समोर हजर होतात आणि मी जे काही मागते ना ते समोर हजर होतं। असं मग लई मोठ्या आनंदाला मुकलीस बघतो। अगं तुझ्या परीस मोठी हाय म्हणून तुला सांगते, एकदा फक्त एकदा स्वतःच्या हातनं जेवण बनवून लोकांनी जीव घाल, मग बघ तुला सुद्धा किती भारी वाटतंय ते। खरंय मॅडम, अक्कासाहेब बरोबर बोलतात। आपल्या हाताने केलेला स्वयंपाक दुसऱ्याला खाऊ घातला ना, वेगळीच मनशांती मिळते। तुम्हाला आयतं गिळायला मिळावं ना म्हणून मला कामाला लावू नका। आणि माझ्या शांतीसाठी काय करायचं ना ते मला चांगलंच कळतं। तुमच्या सल्ल्यांची गरज नाहीये मला। तुला सरळ भाषा कळतच नाही ना ग? बर, आता तुला जी भाषा कळते ना त्याच भाषेत सांगते, जास्त वटवट करायची नाही। पुरीच्या सासरच्यांनी स्वयंपाक करायचा ही ह्या गावची रीत आहे, आणि काय बी झालं तरी ही अक्का गावची रीत मोडणार नाही। तवा स्वयंपाक तुलाच करावा लागेल, त्या परीस आता तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही। नसेल सापडत तर शोधा, आणि नाहीच सापडला ना तर आय केअर टॅग। आई 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 वेट, आई आई मॅडम आई मॅडम थांबा ना। थांबा, असं काय बोलतोय? मॅडम ऐका ना प्लीज, रागवू नका। हे बघा, तुम्हाला वाटतं एवढं कठीण नाहीये हे सगळं। अगदी 2-3 पदार्थ बनवायचे आणि तुम्हाला सहज जमेल हे सगळं। मला काही जमवून घ्यायचंच नाहीये। मॅडम तुम्ही ओव्हर ऍक्ट करताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मी ओव्हर रिॲक्ट होते? मला जे करायचं नाहीये ते करण्यासाठी मला तुम्ही फोर्स करताय आणि मी ओव्हर रिॲक्ट होते? जेव्हापासून तुझ्या या गावात आले ना तेव्हापासून माझी नुसती चिडचिड होते, त्रास होतोय, मला इरिटेट व्हायला लागलंय इथे। एक मिनिट, हा सगळा तुझाच डाव तर नाहीये ना?
या अक्का साहेबला हाताशी धरून मला मुद्दाम त्रास द्यायचा प्लॅन नाहीये ना तुझा? काय बोलताय मॅडम तुम्ही? तू किती आतल्या गाठीची आहेस ना हे मला चांगलंच माहिती. मी तुझा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. माझ्यासाठी पण नाही. आई कमाव ना ग. मला ना एक गोष्ट खूप चांगल्याने माहितीये की या जगात अशी कुठली गोष्ट नाहीये जी तुला जमणार नाही. आणि आय नो मला माहितीये तुला नाही आवडत स्वयंपाक वगैरे करायला, पण जोपर्यंत तू करूनच बघणार नाही तोपर्यंत तुला कसं कळेल ते तुला आवडतंय की नाही आवडत ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोड. आपण एका वेगळ्या ठिकाणी आहोत, वेगळ्या लोकांमध्ये आहोत. एक नवीन कुठली तरी गोष्ट एक्सप्लोर करायच्या थॉटने तरी करून बघ ना हे सगळं. प्लीज ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी ट्राय कर हे प्लीज. देवांश, तुला माहितीये मी तुला नाही म्हणू शकत नाही. तुझ्यासाठी एकदा काय 10 वेळा जेवण बनवेन, पण हे सगळं मी या परक्या माणसांसाठी का करायचं? यांच्यासाठी मी घाम का गाळू? हे काही माझ्याने व्हायचं नाही. रंगा, श्रीरंग देशमाने नाव आहे यांचं. ए रंगा, तुला जे काय बोलायचंय ना ते इकडं बोल. बोलायला काय ठेवलंच काय तुम्ही अक्का साहेब? तुम्हाला माहित आहे ना, देवळात देवाचं पहिलं दर्शन घ्यायचा मान माझाच असतो की. मग तो मान दुसऱ्याला दिलाच कसा तुम्ही? एक मिनिट, आम्ही दुसरे कोणी नाही तर या गावाचीच माणसं. मी या गावाची लेक आहे आणि हे माझे मिस्टर. रंगा, सई पहिल्यांदा जावयांना घेऊन आपल्या गावात आली. सईच्या हातून ओटी भरायची होती आणि जावयांच्या हस्ते पूजा, म्हणून आम्ही. गावचा जावय आणि यो सईचा नवरा म्हणजे गावचा जावय. अरे पर सईचा काय संबंध या गावाशी? आणि तुझा तरी काय संबंध या गावाशी? हा काय हो अक्का साहेब, जाणती म्हणून मिरवता ना तुम्ही गावात. मग हे तुमच्या मोर काय चाललंय तुम्हाला कळत नाही का? डोसकी फिरलीत का तुमची? रंगा, कुणाशी बोलतोय ह्याचं भान ठेव जरा. आणि कसं वागायचं ना त्याचं बी भान ठेवा तुम्ही जरा. आज बाहेरच्या माणसाला देवाचं दर्शन दिलं, त्याचा मान दिलात. उद्या हे गाव विकायला बी तुम्ही मागे पुढे बघणार नाही. रंगा, ए मध्ये बोलायचं काम नाही. चायला तुला डेंजर झाली का सई? तुझा बाप या समद्याला लात मारून पळून गेला आणि तू या समद्यांना गुंडाळायला बसलीस का? तुला काय वाटतं? तू गावात कोणाचा बी मानपान केलास अरे समजे ही जी काय बैल आहेत ना ते तुझ्या पुढे गुबू गुबू करतील का? हा करतील बी. दोस्त कुठे आणला? या बैलांच्या कळपात एक कोल्हा बी आहे, चतुर. आणि हा कोल्हा कुणाला बी जुमानत नसतो. या तू
कोण आहे रे न जुमानणारा? ह्या गावात अजून बी अक्का साहेबाचा निर्णय चालतोय, हे ध्यानात ठेवायचं. वा वा वा, ऐकलं का गाववाल्यांनो? या पैसेवाल्यांसाठी आता आपण परके झालो. हा काय गसू म्हणताय? तूच सांग, काय चुकीचं बोलतोय का मी? आता त्या माणसानं या गावासाठी काय बी नाही केलं. गावात पूर आला, दुष्काळ पडला, वादळ आलं, तेव्हा या माणसानं ढुंकून बी बघितलं नाही गावाकडं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी माणसं येळ आल्यावर पाठ दाखवून पळून गेली ना, त्यांच्याच जावयाचा सत्कार चालला इथं. रंगा, का आमच्या वाटेत आडवा येताय तुम्ही? आम्ही काय बिघडवलंय तुमचं? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता हीच विचारते आपल्याला, हिने काय वाईट केलं? जा तुझ्या त्या बापाला जाऊन विचार काय केलं ते. तोंड सांभाळून बोल रंगा. ह्या समद्यात ह्या पुरीचा काय बी दोष नाहीये. पर तिच्या बापाची चूक आहे ना व? कसं असतंय ना अक्का साहेब, आई बापाच्या पुण्यात ना तसं पोरं वाटेकरी असतात ना, तसं पापात बी वाटेकरी व्हावं लागतं या. आणि त्याचं ओझ बी व्हावं लागतंय. समजतंय ना? ए सई, जा तुझ्या त्या बापाला विचार, त्यानं माझं आणि या गावाचं काय घोडं मारलंय ते. अर तू तरी कशी जाणार ना? तुला तरी कुठं माहित आहे तुझा बाप कुठं आहे ते? काय सुमनताई, तुला तरी ठाव आहे ना तुझा नवरा कुठं आहे तो? हा कुठं दिवा लावतोय? नाही तर दुसरं लग्न करून नवीन संसार थाटत बसलेला असायचा. माझ्या वडिलांबद्दल एक शब्दही वाईट बोलायचं नाही. अरे बापरे, डायरेक्ट धमकी. लयच प्रेम दिसते बापावर. पण कसं काय ग? तुझा बाप जेव्हा पळून गेला ना तेव्हा तू एवढीशी होतीस, तुला आठवत बी नसेल ते. जरा आईला विचार, तुझ्या बापाला लोक काय म्हणत होते ते. पळपुटा, स्वार्थापायी गाव सोडून गेलेला माणूस. ज्या गावानं त्याला जपलं, सांभाळलं, त्यालाच पाठ दाखवून तो पळून गेला. सर थांबा, तुम्ही या सगळ्यात नका पडू. तुम्ही जर चिखलात दगड मारायला गेलात ना तर चिखलच तुमच्या अंगावर उडेल. दादल्याला सर म्हणती. वा वा, चांगलंय चांगलंय. आणि चिखल कोण? म्या. आणि तू कोण ग? हा चिखलात उगवलेलं कमळ. पळपुट्या बापाची नाद आणले आणि ह्यो त्याचा जावई आयत्या बिळावर नागो. ए रंगा, ए चल. रंगा सोड त्यांना, असं काय करतोय? जावई बापू. रंगा, जावयाचं पाय धुवायची रीत हाय ह्या गावची, कॉलर धरायची नाही. जावई असता तर डोक्यावर घेऊन नाचलो बी असतो मी. यो जावई नाही. जेव्हा सईचा बापूस हे गाव सोडून गेला ना पळून, तेव्हाच या सईचा आणि तिच्या आईचा संबंध गावाशी संपला. कोणत्या हक्काने आली ती माणसं इथं? आज माझ्या जागी देवासमोर पहिला गेला, माझा मान घेतला यानं, असा सोडणार नाही मी त्याला. ए हिरो, आत्ताच्या आत्ता बायकोला आणि या सासूला घेऊन इथनं निघून जायचं. चल. हे रेड्या, हे गाव म्हणजे तुझ्या बापाची जागीर नाही. ह्या गावात कोण राहणार आणि कोण जाणार
हे तू नाही ठरवायचं. मी आज ठरवणार. या मातीत वाढलोय म्या, हक्क आहे माझा. जसं ही पोरगी या गावाची पोरगी नाही, तसा यो माणूस बी या गावचा जावई नाही. आता गप्प का बसला अक्कासाहेब? आता बोला ना. ही तुमच्या गावची रीत आहे का? मुलीच्या सासरच्या माणसांना गावाला बोलवायचं आणि त्यांचा असा अपमान करायचा? हा माणूस माझ्या मुलाला वाटेल तसं बोलतोय, त्याच्यावर हात उगारतोय आणि त्याला थांबवणारं कोणीच नाही इथे. बोला ना आता. गंगा, आता तमाशा बाद झाला. गावच्या पाहुण्यांचा अपमान मी आता सहन करून घेणार नाही. गप गुमानं निघायचंय. नाही जाणार. जोवर ही माणसं इथनं जात नाहीत, म्या इथून हलणारच नाही. या माणसानं माझा मान हिरावून घेतलाय. आता त्याच्यासाठी फक्त 2च पर्याय आहेत. आत्ताच्या आत्ता या समध्यांसमोर नाक घासून माझी माफी मागायची. अजिबात नाही. आमची काहीही चूक नसताना देवाण सर कोणासमोरही माफी मागणार नाही आणि झुकणार सुद्धा नाही. पण सांग तुझ्या नवऱ्याला, आपलं खुलं चॅलेंज आहे. जर मर्द असशील ना तर 2 हात करायचे आपल्याशी. हा, मग तिथं तुझी लायकी सिद्ध करून दाखव. आणि जर का तू लायकी सिद्ध केलीस तर तुमच्या मोहर येणार नाही मी. मग तुम्हाला काय तो गोंधळ घालायचा ना, तो घाला गावात. पण जर का तू हरला तर त्या क्षणी समध्यानी एक गाव सोडून जायचं. काय घेतो का चॅलेंज? आहे का हिम्मत? देवांश, हे बघ, तुला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायची गरज नाही. आणि तसं हे काही आपलं गाव नाहीये. आपल्याला काय करायचं इथे, काय चाललंय त्याने. आपण चल इथून निघून जाऊया. देवांश, बरोबर बोलते तुझी आई. जा पदर पकड तिचा आणि जा जा या गावात निघून जा. चल. जावई बापू, तुम्ही या माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका. हा भडकवतोय तुम्हाला. सर, हे कितीही काही म्हणाले तरी आपलं या गावाशी असलेलं नातं कुणीही नाकारू शकत नाही. तुम्ही यांच्या म्हणण्यात येऊ नका अजिबात. हा साहेब, जाऊ द्या. जाऊ द्या, कुठे त्याच्यावर नादाला लागतो. मी कोणाच्याही म्हणण्यात येत नाहीये. कोणीतरी मला भडकवेल, मग मी चिडेल आणि निर्णय घेणार कुठला तरी. लहान आहे का मी? हा जो काही निर्णय घेतलाय ना मी, आम्ही माझा आणि माझ्या सईंचा स्वाभिमान जपण्यासाठी घेतला. या गावातल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं, खूप मान दिला. आणि कदाचित आता ते सगळं परत करायची वेळ आली आहे माझ्या. आणि मी काही झालं ना तरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सासूबाईंची मान खाली पडू देणार नाही. मला मंजूर आहे तुमचं चॅलेंज. तयार आहे मी तुमच्याशी लढायला. बघू कोण जिंकतं. या गावातला एक माजलेला गावगुंड की एक स्वाभिमानी नवरा. बोला, पुढे भेटायचं. भेट गावच्या मैदानात. दाखवतो तुला गावचं पान.
जावई बापू, ऐका ना माझं. भलतं साहस करायला नका जाऊ. हा गावातला गुंड आहे. आपण कितीही ठरवलं ना, याच्या पातळीवर नाही उतरू शकत. हो, त्याची गरज पण नाही. पण आता जर मी या माणसाशी लढलो नाही ना, तर आयुष्यभर तुम्हाला वाटेल ते बोलत राहील आणि ते मला सहन होणार नाही. आज याच्याच गावात, याच्याच लोकांसमोर याचं तोंड कायमचं बंद करणार आहे मी. सर, पण तुम्हाला वाटते तितकं सोपं नाहीये हे. ही स्पर्धा वगैरे ना रोजची आहे त्यांच्यासाठी. ते निपुण यात म्हणून त्यांनी मुद्दाम चॅलेंज दिलंय तुम्हाला. सर, तुम्ही यात नवीन आहात. कसा निभाव लागणार आहे तुमचा? काय नो, हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. पण काही काही स्पर्धा ना सई फक्त शारीरिक ताकदीनेच नाही जिंकता येत. कधी कधी मनात फक्त हिंमत असावी लागते आणि मग सगळं पॉसिबल होऊन जातं. देवांश, खरं तर ना हे सगळं करायची आपल्याला काहीच गरज नाहीये. मला कळत नाही का करतोय आपण हे सगळं. खरं तर ना हे सगळं या सईमुळे होत आहे. हिने जर का हे सगळं. एक मिनिट आई, सईंना का दोष देतेस तू? अगं मी सगळ्यांसमोर स्वतः या चॅलेंजला अग्री झालोय ना. मी स्वतः मान्य केलंय. इनफॅक्ट सई तर नाहीच म्हणत होत्या. मी थांबवायचा पण प्रयत्न केलाच मला, पण मी ऐकलं नाही त्यांचं. त्याच्यामुळे प्लीज त्यांना नको ना काही बोलूस. आणि या माणसाने जर माझा इन्सल्ट केला असता ना, तर कदाचित या सगळ्या फंद्यात पडलो पण नसतो. पण याने माझ्या माणसांचा इन्सल्ट केलाय. त्यामुळे या माणसाला तर मी चित केल्याशिवाय राहणारच. सई, आय प्रॉमिस यू हा व्यक्ती इथून पुढे तुमचा आणि आईचा कधीच इन्सल्ट करणार नाही. टेक केअर आणि विजयी भव.